पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, तितका सुंदर सलमान मात्र देतोय चेंडूला. चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. श्री गणेशा मात्र या ठिकाणी होतोय एका धावेनेशी आणि एका धावेने संघाचं खातं खोललं जातंय. स्वतःचं खातं मात्र खोलतोय तो म्हणजेच विशाल शाह. एक मोठं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मोठमोठे मातब्बर असे खेळाडू या वडाळनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलात विक्रोळी संघाकडून अमोलजी म्हात्रे सर, श्रेयसजी इंदुलकर सर, मंगेशजी वैदी सर असे अनेक मातब्बर खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आता मात्र या ठिकाणी अनिकेत सानप गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच अवांतर आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 2 धावा. अशा मासावीत 3 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना अनिकेत सानप यांचा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काय फिरकी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मी उगाच सुरुवातीला बोललो नव्हतं की फिरकीचे जादूगार आहेत. एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं छाप मात्र सोडली आहे ती म्हणजेच अनिकेत सानप यांनी. अनेक मातब्बर असे मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्या खेळत असतात ते म्हणजेच अनिकेतजी सानप आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने मात्र गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अनिकेत सानप. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता, तितका सुंदर सलमान मात्र देतोय. बॅटची टॉप एज घेत चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी तितकाच कसलेला असा फलंदाज विशाल शाह आणि नॉन स्ट्राईक एंडला अमित कोरी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हे देखील एक मोठे फलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. आज मात्र JP11 संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता मात्र सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, फसवा चेंडू होता. या ठिकाणी पहिल्या स्लिप मध्ये काय क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं अनिकेत सानप फिरकीचे जादूगार. आणि आपण जर पाहिलं तर या विकेटवरती खरोखरच स्पिन गोलंदाजांना पुरेपूर फायदा होतोय. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तरुण यांनी सुद्धा कालच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. आता मात्र या ठिकाणी विशाल शाह यांची खेळी मात्र संपुष्टात येते. पहिला विकेटचं पतन होतोय, पहिला गडी गारद होतोय, पहिला विकेट गडी तंबूच्या दिशेने परततोय. DJ1 देखील एक मोठं नाव व्यवसाय क्रिकेट मधील मोठं नाव रवी लिंगाला मात्र येतोय. परंतु जर पाहिला तर आज 7 एप्रिल आणि कोणताही खेळ म्हटल्यानंतर आपल्याला तंदुरुस्त राहणं हे अति महत्वाचं असतं. कारण दिनचर्या ज्याची असे व्यायाममुक्त निरोगीच जीवन त्याचे चिंतामुक्त. नित्य प्राणायामाने करता योग जीवनाचा खरा घेता येईल उपभोगता. आणि आजच 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे आणि आरोग्य दिनाच्या सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर नो चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. आणि एक हॅलो नो चेंडू आहे नक्कीच. म्हणजेच म्हटलं जातं की उघडा डोळे पहा नीट. आणि आता आडाव सर फ्री हिट ना? येस फ्री हिट नक्कीच. आता मात्र या चेंडूवरती फ्री हिट मात्र नक्कीच असणार आहे. पंचांचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा चेंडू फ्री हिट असणार कारण नो चेंडू हा एकटाच येत नसतो, सोबत फ्री हिटला पण घेऊन येत असतो. हा फ्री हिट नो चेंडूचा मित्र आहे. पाहायचा फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतात ना. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काय स्विंग पाहायला मिळाला. मात्र या अनिकेत सानप यांच्या गोलंदाजी मार्कवरती चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची मात्र सांगता केली जाते. याच दरम्यान षटक संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा. काय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. याच दरम्यान खरोखरच आज अनेक मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती या ठिकाणी पाहायला मिळतील कालच्या दिवसामध्ये. हॅलो अमोल नक्कीच तुला थांबवतोय. एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे चिरंजीव तनुष कोटियन आज IPL खेळतायत. त्यांचे पिताश्री एक नामांकित व्यक्तिमत्व करुणाजी कोटियन आपण या ठिकाणी उपस्थित. आपण व्यासपीठावर यायचंय. आम्हाला सार्थ अभिमान आहे. सम्य ग्रुप पर्व 2 करुणाजी कोटिकन यांचं या ठिकाणी आगमन. आणि तो क्रीडा रसिकांच्या माहिती करता ज्याने रणजी ट्रॉफी मध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली असे त्यांचे चिरंजीव तनुष कोटियन यांचा सहभाग IPL मध्ये सुद्धा झालाय. त्यामुळे तनुष आणि करुणा कोटियनसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. वॉर्म वेलकम सर, सुस्वागतम. आपलं हार्दिक स्वागत आहे सम्य ग्रुपच्या वतीने. त्याचप्रमाणे विक्रोळी संघाचे कर्णधार राहुल इलन संघाचे कर्णधार
अभयदादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। अशी व्यक्तिमत्व नक्कीच सातत्याने आपल्याला आज रविवारच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे। वडाळ स्थित सम्य ग्रुप पुन्हा एकदा आणि पंचांच्या भूमिकेमध्ये तुमच्या माहितीकरिता अनेक रिव्हर्स स्वीपचा बादशाह तुमचा जुना मित्र अमितजी गोलतकर आमच्या सोबत आहे। पुन्हा एकदा अमोल। धन्यवाद सर। याच दरम्यान आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने देखील कोटियन सर आणि अभयदादा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल, यांचं अभिनंदन असेल। या स्पर्धेदरम्यान आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात। खरोखरच आजच्या दिवसामध्ये अनेक मातब्बर असे व्यासपीठावरील मान्यवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दरम्यान गोलंदाजी मार्गवरती आशिष मात्र येतोय, एक चेंडू मात्र खर्ची केल्याने आता मात्र कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू, सुरेख चेंडू होता परंतु तितका सुंदर फटका, परंतु या ठिकाणी तितका सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर चेंडू होता, तितका सुंदर फटका पाहायला मिळाला, परंतु तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। आणि सुंदर अशी गोलंदाजीचा नजराणा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तो JP11 संघाच्या बाजूने दोन्ही सलामीवीर फलंदाज मात्र आता मात्र तंबूच्या दिशेने आपल्याला परतताना पाहायला मिळत आहेत। विशाल शाह आणि अमित कोरी असे दोन मातब्बर खेळाडू या ठिकाणी मात्र तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत। आणि आता मात्र भावेश कोरी यांची जागा घेण्यासाठी येत आहे, तो म्हणजेच भावेश। आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा, सुरेख चेंडू होता, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, मला वाटतं बॅटची एज घेऊन पहिल्या स्लिप मध्ये मात्र चेंडू जातोय। या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर झेल मात्र टिपतोय आणि गडीचं मात्र पतन होतंय भावेश यांच्या स्वरूपामध्ये। भावेश मात्र डगआउटच्या दिशेने परततोय। डीजे ऑन। त्यामुळे डीजे मात्र या ठिकाणी वाजू शकत नाही, परंतु काय गोलंदाजीचा नजराणा मात्र पाहायला मिळतोय। उमेश 11 संघाला कुठेतरी बॅकफूट वरती नेण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय JP11 संघाकडून, कारण हे विकेट म्हटल्यानंतर गोलंदाजीसाठी खरोखरच पोषक आणि कालच्या दिवसापासून पाहिलं तर कटर्सची गोलंदाज आहे, खरोखरच त्यांचा बाहुबला या विकेटवरती गाजलाय। कालच्या दिवसापासून पाहतोय आपण खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाकडून आणि त्याचा फायदा मात्र प्रत्येक गोलंदाज उचलत असतो। आतापर्यंत 3 गडी मात्र तंबूच्या दिशेने परतले आहेत, विशाल शाह, अमित कोरी आणि आता मात्र भावेश। परंतु रवी लिंगाला हा देखील मात्र नॉन स्ट्राईक एंडला अजून थांबलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे संघाची पूर्णपणे भिस्त आपल्या खांद्यावरती आहे आणि एक काम मला बजावायचं आहे। आम्हाला नक्कीच तुला थोडंसं थांबवतोय, कारण 36 निवासी आमचे अनिलजी कामत तामतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं नामोल्लेख नक्कीच केलं नव्हतं आणि माझे जुने जाणे मित्र आणि एक अत्यंत आदर्श असं कार्यकुशल व्यक्तिमत्व आणि मुंबई पोर्टर्स इस्टेट डिपार्टमेंटचे असे कार्यकुशल कामगार आणि आमचे जुने 36 निवासी सम्य ग्रुपच्या वतीने तुमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा अमोल। सोहेल मात्र येतोय फलंदाजी मार्क वरती, अनेक असे मातब्बर खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये। सोहेल येतोय फलंदाजीसाठी, अमित कोरी यांची जागा घेण्यासाठी पाहायचा सोहेल। सोहेल फुलटा चेंडू होता, सलमान मात्र चांगला देतोय चेंडूला, कारण त्यांना माहिती आहे 3 गडी मात्र बाद झाले आहेत आणि या ठिकाणी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होता, तो म्हणजे रवी लिंगाला यांचा, परंतु सोहेल यांनी कुठेतरी थांबवलं, त्याने सांगितलं थांबा थोडा वेळ आपल्याला आता मात्र काढायचा आहे, कारण 3 गडी मात्र तंबूच्या दिशेने परतले। थोडा वेळ जर आपण घेतला तर आपण आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या रचू शकतो, कारण आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे आणि हे मात्र कुठेतरी दोन्ही फलंदाजांना माहिती आहे। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आशिष मात्र येतोय, पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आणि ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता, चांगला स्वीप केला, चेंडूला 1 धाव मात्र पूर्ण केली। जोपर्यंत चेंडूची फेक होत नाही तोपर्यंत पूर्णत्वास 1 धाव मात्र येते। थोडीशी या ठिकाणी बंबल होते थ्रो, परंतु 1 धाव मात्र पूर्ण होत आहे आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या मात्र होते ती 10 धावा आणि 10 धावा म्हटल्यानंतर आपल्याला आठवतो तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, एक क्रिकेट विश्वातील ज्यांना देव म्हटलं जातं आणि त्यांची जर्सी नंबर 10
आज ज्यांचं नाव पूर्ण जगामध्ये गाजतंय ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट विश्व म्हटल्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर यांना कोणी विसरणार नाही. आणि दरम्यान फुलटॉ चेंडू होता, कव्हरच्या दिशेने फटकावला चेंडूला. चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. थोडंसं आता मात्र या षटकामध्ये फुलटॉ चेंडू आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळाले, परंतु गडी बाद झाल्यामुळे फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारचे चान्स जास्त घेत नाहीयेत. कारण त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरीमध्ये जर आपण पहिला सुरुवातीला जर भर दिला तर कुठेतरी आपण मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. आपण जर विकेटवरती थांबला, आपण जर गडी थांबवला तर कुठेतरी आपण मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो हे त्यांना माहिती आहे. आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे उमेश इलेव्हन संघाची ती म्हणजेच 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या अनिकेत सानप्याने. तदनंतर मात्र आशिषाला अनिकेत सानप्याने एक गडी मात्र महत्वाचा गडी बाद केला होता, तो म्हणजेच विशाल शाह यांच्या स्वरूपामध्ये. तदनंतर मात्र आशिष गोलंदाजीसाठी आला आणि आशिषने देखील 2 गडी बाद करून 5 धावा मात्र त्यांनी दिल्या आहेत. परंतु 2 अति महत्वाचे जे मोहरे होते म्हणजेच अमित कोरी आणि भावेश या 2 फलंदाजांना मात्र त्यांनी तंबूची दिशा दाखवली होती. आणि म्हणजे समीकरण होत आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावा म्हणजे 6च्या रन रेटने आपल्याला पाहायला मिळतो हा संघ खेळतोय म्हणजेच उमेश इलेव्हन संघ. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती जर थोडासा विलंब लावायचा नाहीये, लगेचच गोलंदाजीसाठी आपण 5 रन करायचा आहे. दुसऱ्या गोलंदाजाला पंचांना विनंती असेल थोडासा विलंब न लावता, कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता लगेचच आपण सामनाला चालू करायचं, कारण एका इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिला जाईल. याची प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग आपल्याला संपवायचे, कारण अति महत्वाचा भाग म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे. आणि आता मात्र एक दुसरा छोटा मोठा असे अनेक खेळाडू आपल्याला या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि आता मात्र राहुल जोगाडिया एक दुसरा फिरकीचा जादूगार ज्यांना संबोधलं जातं, एक मॅन फॉर चेंबूर, चेंबूरचा हा खेळाडू राहुलजी जोगाडिया. आणि या विकेटचं खरोखरच त्यांना पूर्ण माहिती आहे, या मैदानाची पूर्ण त्यांना माहिती आहे.
नक्कीच या ठिकाणी थोडासा जरा सल्ला मसला झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅचला मात्र चालू होतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय. गोलंदाजने आशिष नेरुल येतोय. मात्र गोलंदाजी मार्कवरती का सुरेख गोलंदाज आहे आशिष नेरुल. एक धाव मात्र ज्या ठिकाणी पूर्ण केली आणि या ठिकाणी मात्र पाहायचा आहे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठे व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळणारे मोठे खेळाडू आपल्याला या वडाळनगरीमध्ये पाहायला मिळतात. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा, मोठमोठ्या पारितोषिकाच्या स्पर्धा या खेळाडू खेळत असतात. वारंवार मुंबई शहर असून दे, महाराष्ट्र असून दे, महाराष्ट्र बाहेर सुद्धा जाऊन अख्ख्या देशामध्ये जाऊन सुद्धा हे खेळाडू आपल्या क्रिकेटचा बाहुबला दाखवत असतात. असे खेळाडू आज या वडाळनगरीमध्ये उतरलेले आहेत. असे मातब्बर खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती आशिष मेहरुल मात्र येतोय. गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. सुरेख फटका, देखना फटका पाहायचा. चेंडू मात्र जातोय, थोडासा मिसिट होतोय, परंतु काय क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 2 धावा पूर्ण केल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या मात्र होत आहेत. ते म्हणजेच 22 धावा आशिष कनोजी आणि सुरेख क्षेत्ररक्षण या अगोदरच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी एका हाताने चेंडू थांबवला. या ठिकाणी 6 धावा निघणार होत्या, त्या ठिकाणी मात्र कुठेतरी एकच धाव दिली, म्हणजे 5 धावा कुठेतरी संघासाठी वाचवल्या. आणि आता मात्र सुरेख चेंडू काय स्विंग पाहायला मिळतोय. कटरचा मात्र चांगला उपयोग आपल्याला या विकेटवरती पाहायला मिळतात. प्रत्येक गोलंदाज चांगला कटरचा वापर करतात, आपल्या मनगटाचा चांगला वापर करतात, स्विंगचा चांगला वापर करतात आणि फलंदाजाला कुठेतरी जखडून धरतायत. हे मात्र आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळत आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. सोहेल मात्र सुरेख फलंदाजीच्या प्रयत्नामध्ये मात्र आहे. थोडस टॉप घेअर मात्र आता नक्कीच टाकावं लागेल, कारण 4थं षटक चालू आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिला तर रवी लिंगाला मात्र सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, परंतु रवी लिंगालाच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार आणि षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आशिष यांचा आणि आता मात्र उंच टोलला चेंडू पाहायचा. थोडासा मिसएट आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु नैसर्गिक अडथळा मात्र तिथं आहे. परंतु रॅली कॅच या ठिकाणी पाहायला मिळते आणि गडी मात्र बाद होतोय. डीजे ऑन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि या जयंतीचे प्रित्यर्थ साधून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचा आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि यांची जयंती 14 एप्रिलला आपण मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तर बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवलंय. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांची जयंती 14 एप्रिल आपण मोठ्या उत्साहाने साजरी मात्र करतोय. आणि त्याचंच औचित्य साधून सम्यक ग्रुप वडाला आयोजित भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 हे पर्व दुसरं. उलटा चेंडू होता, फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या मात्र होते 22 धावा. उमेश इलेव्हन संघाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न मात्र चांगला प्रत्येक गोलंदाजाकडून पाहायला मिळतो, तो जेपी इलेव्हन संघाकडून. गोलंदाज नितेश मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय. पाहायचं आहे पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आणि ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता. मिडऑफच्या दिशेने टोलून काढला. एक धाव मात्र पूर्ण केले. चेंडूची फेक होत नाही तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 23 धावा. त्याच दरम्यान 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ आणि एक स्पर्धा आपल्याला A1 क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अजित तांबे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच मैदानावरती 8 संघ खेळणार आहेत आणि दरम्यान चेंडू मात्र जातो लेग स्टिक शून जाणार. चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर +1 एकूण 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. सामना कुठेतरी रंगतदार आणण्यासाठी आता मात्र थोडंसं तुम्हाला मापक अशी खेळी करावी लागेल. दोन्ही फलंदाजांना उर्वरित 4 चेंडू बाकी आहे. थोडंसं मात्र आव्हान द्यावं लागेल जेपी इलेव्हन संघाला. जर फायटिंग को स्कोर करावं लागेल करायचं असेल तर तुम्हाला 40 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, कारण 5 षटकांचा मर्यादित खेळ आहे. कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 31-35 धावा देखील डिफेन्स झाला. 37 धावा देखील डिफेन्स केला या विकेटवरती, या ग्राउंडवरती गिरगाव संघाने. आणि तो गिरगाव संघ आज अंतिम सामन्यापर्यंत आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये. आणि 40 धावा तर नक्कीच तुम्हाला बनवावे लागतील. 35-40 आणि याचा उत्तर चेंडू मात्र जातोय आर पार, सीमा पार, दमदार, सीमा रेषा पार, षटकार डीजे ऑन. सुंदर कमबॅक. एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करणं हे अति महत्त्वाचं असतं. हे मात्र एक लहान मूर्ती पण कीर्तिमान मात्र नक्कीच असेल. नितेश यांची या अगोदरच्या चेंडूवरती सुरेख फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. रोहन यांच्या बॅट मधून आल्या मात्र षटकार मारला होता रोहन याने. आणि आता मात्र पॉइंटच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करेल. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 32 धावा. अजूनही चेंडू मात्र नक्कीच बाकी असतील, ती म्हणजेच एक चेंडू शेवटचा चेंडू बाकी. अजूनही तुम्हाला जर थोडासा स्कोर फायटिंग स्कोर करायचा असेल तर या चेंडूवरती षटकार मात्र मारावा लागेल. परंतु जेपी इलेव्हन संघाकडून जर पाहिलं तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा चेंडू मात्र कुठेतरी तुम्हाला चांगला टाकावा लागेल, कारण आतापर्यंत 32 धावा झालेल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती नितेश मात्र येतोय. पायचा शेवटचा चेंडू आणि ऑफस्टिक घेऊन जाणारा चेंडू मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजेच अवांतर आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 33 धावा. 33. लॉस ऑफ 4 विकेट्स उमेश इलेव्हन.
दोन्ही तुल्यबळ संघ आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला तर सांताक्रूज क्रॉप्स 11 सांताक्रूज एक पोलीस दलातील खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि त्यांच्या समवेत विक्रोली संघ होता आणि विक्रोली संघाने बाजी मारली आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केला आणि 8 ठिकाणी मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू मात्र समाधान आहे, परंतु परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र केली जाते. याचबरोबर षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 33 धावा. 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजेच JP 11 संघासमोर आणि JP 11 संघाने आपली सलामीची जोडी मात्र नक्कीच मैदानामध्ये पाठवायची आहे. परंतु तत्पूर्वी खरोखरच मी एक तुम्हाला संदेश देऊ इच्छितो. जर हॅलो, थँक्यू अमोल. एक मिनिट सर, फक्त एक मिनिट, फक्त एक छोटासा संदेश आहे. शिक्षण हे शिक्षण अति महत्त्वाचं असतं. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत एक आदर्श शिक्षिका आमच्या ताई मिताली ताई तांबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि शिक्षण हे अति महत्त्वाचं आहे. जर कोणाला शिक्षण पूर्णत्वास आणायचं असेल, ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं नसेल, 10वी पर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं नसेल आणि आता शिक्षणाची तुम्हाला आवड असेल किंवा शिक्षण पुढे करायचं असेल तर किंवा एखाद्याची परिस्थिती नसेल आणि तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर कृपया दिवंगत सौ BR ननावरे नाईट हायस्कूल या शाळेमध्ये तुम्हाला 10वी पास करण्यासाठी एक शिक्षण तुम्हाला प्राप्त होईल. प्राध्यापक पोतेकर सर यांच्याशी आपण संपर्क करू इच्छिता. त्याच दरम्यान सम्यक ग्रुप आहे, त्या सम्यक ग्रुपशी आपण संपर्क करू इच्छिता. संदीप सरपेजी सर आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. कारण जर तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, तुम्हाला गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसेल किंवा एखादं वय आपण झालेलं आहे परंतु आपण कामानिमित्त बाहेर असतो, तर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर नाईट स्कूलची या ठिकाणी सुविधा केलेली आहे. दिवंगत सौ BR ननावडे नाईट हायस्कूल याच्या मार्फत पोतेकर सर यांच्याशी आपण संपर्क करू शकता. दरम्यान मी वळतोय मात्र संतोष कदम सर. धन्यवाद अमोल. नक्कीच या ठिकाणी असं व्यक्तिमत्व आहे राहुल इनेंचे संघ करणारा राहुल राज्याध्यक्ष. आपण थोडंसं पुढे यायचं. आपला बहुमान सन्मान नक्कीच आमचे अनिल कामतेकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल. थोडंसं पुढे या. नक्कीच फोटोग्राफर आमचे, आपण फोटो घ्यायचे. एक सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल. आज राहुल इलेन संघ हा अत्यंत एका हुशार आणि अशा व्यक्तिमत्व म्हणजेच कर्णधाराच्या माध्यमातून अत्यंत यशस्वी असा संघ बांधणी केलेला आमचे राहुल संघाचे कर्णधार अभयजी राज्याध्यक्ष. 2 शब्द नक्कीच जितगुत साधीन. या सम्यक ग्रुपच्या पर्वाच्या निमित्ताने आपण आज उपस्थित झालात. कसं वाटलं आमचं आयोजन, कसं वाटले आमचे कॉमेंटेटर बॉक्स मधील सागर मोरे, मी स्वतः आणि अमोल मुनगेकर. सागर तुमचा विकोळीचा आहे. खरोखर खूप वर्षांनी आलो आहे. पहिल्यांदा इथे खेळायला यायचो नियमित BPTच्या ग्राउंडमध्ये, तेव्हा ग्राउंड थोडं मोठं होतं. आता थोडंसं छोटं झाल्यासारखं आहे, परंतु जबरदस्त विकेट बनवलेली दिसते लांबूनच आणि आयोजनही एकदम सुंदर नीटनेटकं आयोजन आहे. व्हॉलंटियर्स सगळे दिसत आहेत टी-शर्ट्समध्ये, त्याच्यामुळे समजतंय की ही स्पर्धेचे हेच आयोजक आहेत म्हणून. तसेच मगासपासून मी समालोचनही ऐकतोय. खूप बरं वाटतंय इकडे येऊन आणि या वातावरणात, परत क्रिकेटमय वातावरणात येऊन खूप बरं वाटतंय. असेच नियमित स्पर्धा घेत राहा आणि आता नवीन क्रिकेटर्सना उदयोन्मुख क्रिकेटपटूंना जरा असंच हे देत राहा, तुमच्या याने चालना देत राहा. खरोखर खूप सुंदर आयोजन आहे तुमच्या टुर्नामेंटचं. धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी उपयुक्त केलं आणि आज वेळात वेळ काढून आला. एक असं व्यक्तिमत्व आहे. सूर्यकांत सर आपण वरती यायचं, लवकरात लवकर या. सूर्यकांत सर या वरती. अनिल कामतेकर आपण गेलात का? चला हरकत नाही. महेंद्र सर वर या लवकर 2 मिनिटं. नक्कीच असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या चेहऱ्यामध्ये कल्याणी घोरपडे दिसतो आणि दोघांचाही चेहरा साम्य असलेले अशी 2 व्यक्तिमत्व आणि अशी व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि विक्रोळी विभागामध्ये करुणाजी कोटियन यांचा बहुमान सन्मान महेंद्र साहेबांना विनंती राहील. मायेची उबदार शाल. नक्कीच ISPL माजी मुंबईचे कोच म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे तनुष कोटियनला IPL मध्ये संधी मिळाली आणि रणजी ट्रॉफीमध्ये त्याने जो परफॉर्मन्स केला ते बेटा आणि पिता दोघांचा बहुमान सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय. आणि करुणा कोटियन समाजाची मी सरांची नक्कीच जितकूच साधीन की तनुषने गाठलेली जी उंची आहे शिखरावर पोचावं, भारताचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंत त्यांची पोच मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून रणजी ट्रॉफीमध्ये त्याला मिळालं. त्याबद्दल थोडंसं विश्लेषण नक्कीच मी या ठिकाणी तुमच्याशी इतकंच साधीन की तनुषने कशी उंची गाठली त्याबद्दल थोडंसं त्याच्या मागे त्याचंच
त्याचं म्हणजे कष्ट जाम आहे, कारण सगळ्या गोष्टीला परिश्रम केल्याशिवाय, कारण सकाळी प्रॅक्टिसला गेले की शाळेत गेले की तो संध्याकाळी 8-9 वाजता घरी यायचा. त्याच्यानंतर कॉलेजनंतर क्लब टुर्नामेंट नंतर करता करता सिनियर टीमकडनं रणजी ट्रॉफी. मेहनत भरपूर आहे, मेहनत करायला लागते. मेहनत केली की तुम्हाला फळ मिळणार. त्यातली एक हे असं झालं की त्याला फळ मिळालं आहे. आणि IPLमध्ये आदल्या दिवशी म्हणजे IPL चालू व्हायच्या आदल्या दिवशी त्याला जी एंट्री मिळाली ते त्याचं गुड लक आहे. आता त्यांनी परफॉर्मन्स करून पुढे त्याचं अजून परफॉर्मन्स करून तो इंडिया टीमला आली पाहिजे, एक आमची अपेक्षा आहे. नक्कीच त्याला शुभेच्छा आहेत. आणि तनुषसाठी अख्ख्या सम्यक ग्रुप काय वडाळा मधील आमचे संपूर्ण क्रीडा रसिक त्याच्या पाठीशी आहेत. विकोळी तुम्ही असता तुमच्या आणि करुणा कोटियन तुम्ही एक विनंती करीन, सातत्याने तुम्ही जेव्हा हंपारिंग करता तेव्हा आमचा कल्याणी आणि तुम्ही ज्यावेळेस उभे असता त्यावेळेस कधी कधी प्लेअर पण चुकतात. करुणा आणि कल्याणी तुम्हाला एकमेकाला हाक मारता, कारण तुमच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे. पण तनुषला अजून काय कानमंत्र किंवा अजून काही टिप्स तुमच्या माध्यमातून दिल्या जातात का? नाही, तसं तर काय, मी तर बाबा म्हणून त्याच्या मागे लागतो. तसं त्याच्याबरोबर ते कोच आहेत, त्याला कोचेस आहेत, रणजी ट्रॉफी कोचेस, ते लोक त्याच्याकडनं मेहनत करून घेतात आणि त्याचं फळ त्याला मिळतं. आणि त्यांनी ते करून दाखवायचं आहे सगळ्या टुर्नामेंटला. एक पण टुर्नामेंट अशी सोडायची नाही की त्याच्यात परफॉर्मन्स झालंच पाहिजे. आजच्या घडीला तुम्ही परफॉर्मन्स नाही केला तर तुम्हाला कोण उभं नाही करणार. धन्यवाद सर. या ठिकाणी नक्कीच आपण असं नसतं व्हायचं. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. आणि अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा नाही, ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नाही, ज्यांचा गोड आवाज स्थानिक विक्रोळी सागरजी मोरे. धन्यवाद. बॅटिंगसाठी प्रथमेश पवार नाना या वर्षी ISPLचा विजेता कर्णधार. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो शेवटीची आन बान शान. आणि लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव अगदी त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला. स्ट्राईक एंडला आहे टार्गेट जर पाहिलं तर 34 रनचं एक छोटं टार्गेट आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अमरीश यांनी देखील प्रभावित कामगिरी केली आहे. एक छोटं टार्गेट आहे, पाहत कशा प्रकारे कामगिरी करतील. बॉलरला एफर्ट जावे लागतील. हा बॉल देखील बाहेरच्या कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लगातारचे 2 बॉल आपण पाहिलं तर डॉट येतात. टायगर ऑफ कोलकाता संघासाठी देखील ISPL साठी खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला नाना यांच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक लेग आपण पाहिलं तर नजमुल आहेत एक युवा खेळाडू. 34 रन इझिली या ग्राउंडवरती होऊ शकतात. काल ओमकार 11 गिरगाव संघाने देखील 37 डिफेंड केल्या. पाहूयात बॉलिंग टीम इकडे देखील 34 रन डिफेंड करेल का. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. एक रन खूप महत्वाचा आहे. विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. मॅच मध्ये यायचं आहे जर उमेश 11 संघाला जर मॅच मध्ये यायचं आहे तर नक्कीच बॉलिंग चांगली टाकावी लागेल. JP 11 वडाळा त्यांच्या विरुद्ध उमेश 11 अशी मॅच चालू आहे. व्यावसायिक गटातील आज 8 संघ, काल देखील व्यावसायिक गटातील 8 संघ पाहिले. ओमकार 11 गिरगाव संघाने आपण पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश केलाय. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अफलातून बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज अमरीशला माहिती आहे पहिली ओव्हर जर आपण सेफ टाकली तर नक्कीच आपले उर्वरित बॉलर्सचे नक्कीच शोल्डर अप होतील. अगदी गरमीमुळे पूर्ण JP डिमिनी सारखा लुक करून आलाय अमरीश. महत्वाची ओव्हर असणारे अमरीशला जाणीव आहे. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि रन मात्र तिकडे 2 रन मिळतील. नजमुलला देखील माहिती आहे की मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. रनचा मीटर तुम्हाला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जे आपले व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी आपण गाडी थांबवायची मॅच चालू असेल तर प्लीज. शहरी दिशेला मैदानाच्या करुणाकर कोटिया सरांनी देखील या क्रीडा स्पर्धेला भेट दिली. आमची अभय राजाध्यक्ष आहे. आज सर्व लेजंड प्लेयर काल चंद्रा सरांचं देखील या क्रीडा स्पर्धेला आपण भेट देताना का पाहिले गेले. भव्य दिवस आयोजनात सम्यक ग्रुपच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म या परिसरात. अगदी खूप वर्षापासून क्रिकेटचा इतिहास आहे आणि अगदी अनेक लेजंड प्लेयर इकडून देखील खेळताना पाहिले गेले. अनेक खेळाडू घडवले. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल तिकडे ट्रॅव्हल होईल. रन सिंगलने पुढे जातीये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आपण पाहिलं तर 4 रन झाले त्या फलकावरती. गुड बॉलिंग अमरीशने एक चांगला स्पेल टाकलाय. 24 बॉल मध्ये आता 30 रन करायचे आहेत. आव्हान थोडं डिफिकल्ट होत जाणार. तसे बॉलर सेफ ओव्हर टाकली गेली ना तशी मॅच थोडी रंगेल.
त्यामुळे या ग्राउंडवर स्पिनर्स देखील चांगली कामगिरी करू शकतात. बॉलर्सचा देखील तेवढंच चांगलं बेनिफिट राहिलं आहे. काल तरुण बिष्टाने प्रभावित केलं बॉलिंगच्या जोरावर. खूप चांगला स्पिनर आपण खेळताना पाहिला गेला. काल बेबेनने देखील पहिली ओव्हर टाकत असताना ओंकार 11 संघासाठी एक चांगला स्पेल पाहिला गेला. काल रोहन भोसलेची बॅटिंग पाहिली. काल पुण्याच्या मयूरने देखील प्रभावित कामगिरी केली, मिडन ओव्हर टाकली. त्यामुळे बॉलरला देखील तेवढंच बेनिफिट राहिलं आहे ग्राउंडवरती, बॅटरला देखील तेवढंच बेनिफिट राहिलं आहे. पण ह्या 24 बॉलमध्ये 30 रन करेल का टीम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर JP 11 वडाळा. हॅलो सागर, नक्कीच तुला त्या ठिकाणी थांबवतोय. चाळ नंबर 8 आणि 9च्या ठिकाणी जे आमचे संघ प्रतिनिधी उभे आहेत, स्वयंसेवक उभे आहेत, जर 4 व्हीलर गाडी जर आली त्या ठिकाणी आपण चेंडू जर टाकत असेल तर त्या ठिकाणीच थांबवायची आहे. आणि पास झाल्यानंतर पंचांना सुद्धा विनंती राहील, चारी तरी आपण बघता येणार नाही पण मॅचकडे लक्ष द्यायचा आमचे स्वयंसेवक आपल्याला नक्कीच निर्देश करतील. आणि सस्पेक्टेड कुठलाही संशयास्पद असा चेंडू किंवा कॅच होता कामा नये याची खबरदारी घ्या. पुन्हा एकदा कळकळीची विनंती, डगआउट्समध्ये जे अतिरिक्त प्रेक्षक वर्ग जो बसला आहे त्यांना विनंती आहे, खेळाडूंसाठी ते डगआउट्स आहे, त्यांच्या खुर्च्यामध्ये आपण विस्थापित झालात. खेळाडूंना त्या ठिकाणी बसण्यासाठी विनंती आहे, आपण त्यांना जागा रिकामी करून द्यायची. ओव्हर टू सागर. पहिलाच बॉल बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पवईचे लेफ्ट आर्म स्पिनर खूप चांगली बॉलिंग करतात आणि खूप चांगला वेग देखील त्यांच्याकडे आहे. फकीरा पवईचे खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळताना व्यावसायिक गटात देखील खूप चांगली जागा निर्माण केली गेली आहे. आणि आज प्रभावित खेळ दाखवावे लागेल. पहिल्या मॅचमध्ये सूर्या नायडूने देखील चांगली बॅटिंग केली. उझेरला आपण खेळताना पाहिलं गेलं. सर्व युवा खेळाडूंनी देखील पहिली मॅच रंगवली. यावर देखील पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, रोखून ठेवलं गेलंय आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. अशा विकेट बनवाव्या लागतील, बॉल थांबवावे लागतील. डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत टीम उमेश 11 संघाला. जर चांगला परफॉर्मन्स करायचा तर असे डॉट बॉल मात्र खर्च करून चालणार नाहीयेत. लोअर स्कोरिंगचा गेम असतो तेव्हा फिल्डर्सला खूप एफर्ट्स द्यावे लागतात, बॉलरला देखील चांगली बॉलिंग करावी लागते. कधी बॅटिंग होते कधी बॉलिंग होते, त्यामुळे सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. काल पण आपण पाहिलं कारण घनसोलकरने एक कॅच सोडली रोहन भोसलेची, त्यानंतर रोहन भोसलेने पिकअप पकडला. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप मॅटर करतात. जेव्हा एक कॅच सुटते, रनआउट चान्स मिस होतो. या बॉलवर देखील कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक अगदी इझिली फटका खेळले गेले बॅटर नजमुल. तिकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पण तत्पर्यंत 2 रन कंप्लीट केले गेले. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक युवा खेळाडू चेंबूरचे नजमुल मंडल, बॅटिंग करावी लागेल. चांगले बॅटर आहेत नजमुल, देखील क्षमता आहे पण बॉलिंगसाठी फकीरा काहीतरी एक व्हेरिएशन करावा लागेल. हा बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल, अगदी सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची आहे. नजमुलच्या मनामध्ये माइंड सेट तेच आहे की 34 रनच करायचे आहेत. त्यामुळे सिंगल डबल जरी आपण ग्राउंड स्ट्रोक जरी खेळलो तरी आपण मॅच मध्ये इझिली येऊ शकतो. आणि हे माइंडसेट पाहिजे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळताय, एक महत्वाची मॅच खेळताय. कारण की कालचा क्रिकेट जर पाहिलं तर 37 रन इकडे डिफेंड केले आहेत. त्यामुळे बॉलर्सला देखील तेवढाच बेनिफिट आहे ग्राउंडवर. नानांसारखा अनुभव देखील आहे खेळपट्टीवर, त्यामुळे दोघांना मॅच बनवणं गरजेचं आहे. रन पाहिले तर आतापर्यंत 9 रन झाले धावफलकावरती. आणि दुसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. सैम्य ग्रुप वडाळा पूर्व भव्य दिवस आयोजन. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या क्रीडा स्पर्धेचं असं एक भव्य दिव्य असं आयोजन. क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक आहे. बॉलिंगसाठी फकीरा. या बॉल देखील पूल करण्याचा प्रयत्न केला गेला, पूल आणि सक्सेसफुल. कडक चाबूक फटका पाहायला मिळतोय नजमुलच्या बॅट मधून. 6 रनसाठी. आज सकाळी सूर्या नायडूने देखील एक असा स्ट्रोक खेळले, उजर देखील असा स्ट्रोक खेळले, आता नजमुल देखील असा स्ट्रोक खेळतात. आणि तिन्ही स्ट्रोक पाहिले तर सेम खेळताना पाहिले गेले. आणि तिघांची पण हाईट पाहिली तर सेम आहे, त्यामुळे तिघं देखील बॅटिंग प्रॉपर स्ट्रोक पाहिले गेले. या बॉल देखील अगदी जसा बॉल तसा फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले. दुसऱ्या रनचा कॉल देईल का, बट 1 रन मिळेल. 16 रन झाले धावफलकावरती. 34 छोटं टार्गेट आहे. आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्या, स्कोर कार्ड पाहिलं तर 16 रन झाले धावफलकावरती. आता मात्र बॉल टू बॉलची मॅच आली आहे. अठरा बॉल मध्ये 18 रनची गरज आहे मॅच जिंकायला. कंपल्सरी चेसिंग आहे.
सर्व लेजंड प्लेयर या टुर्नामेंटला देखील भेट देत आहेत, त्यांनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे या ग्राउंडवर घालवले आणि हे ग्राउंड देखील तेवढंच महत्त्वाचं राहिलंय. अनेक लेजंड प्लेयरनी सांगितलं की इकडूनच आमची क्रिकेटची सुरुवात राहिली, खूप दिवस इकडे खेळलो आणि या खेळपट्टीचं पण बहुतेक जणांनी कौतुक केलं. काल पुण्याचे देखील खेळाडूंनी अगदी कौतुक केलं की खेळायला मजा आली. 18 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे मॅच जिंकायला. बॉलिंगसाठी राजेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. फिल्डिंग थोडी एक स्टेप पुढे आली आहे. फिल्डर्सला एफर्ट जावे लागतील कारण की क्रिकेट थोडं फास्ट झालंय आणि नजमोलची बॅट देखील तेवढी चांगली लागली आहे. नानांसारखा अनुभव आहे त्यामुळे मॅच अति सेन्सिबलने पुढे नेतील. 34 रन या ग्राउंडवर इझिली येऊ शकतात. यानंतर विक्रोलियन्स संघ पण तयार राहायचंय. विजेत्या संघासोबत आपल्याला खेळावं लागेल. बॉलिंगसाठी राजेश दोबी येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर नजमोल. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. फटका गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षी तिकडे पोहोचतायत आणि 1 रन मिळेल तिकडे. सिंगल. आज कोण फायनलला जाणार? खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्लेअर ऑफ द सिरीज. भव्य दिव्य असं आयोजन आज. सम्यक ग्रुप. स्ट्राईक एंडला नाना, प्रथमेश पवार. या बॉलवर देखील स्लोअर वन त्याला रीड केलाय. त्यानंतर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल केलं आणि बॉल आतमध्ये आलाय त्यामुळे धावून काढायचं आहे. मुंबईतलं क्रिकेट हेच आहे. मुंबईतलं क्रिकेट इझी नाहीये त्यामुळे कुठे रन धावून काढायचे. गच्चीवर 2, पहिल्या माळ्यावर 2, हेच मुंबईचे रूल्स पाहिलेत आणि त्याची सवय अगदी मला असं वाटतं या ग्राउंडवर फिल्डर लोकांना तेवढं कठीण आहे तेवढं अंपायरिंग करणं पण कठीण आहे की बॉल कुठे जाईल, कुठे डिक्लेअर आहे आणि त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करणं गरजेचं आहे की कुठला बॉल कुठे ट्रॅव्हल होईल. आणि तिन्ही अनुभवी अंपायर ज्या ग्राउंडवर अंपायरिंग केले, आमचे आडाव सर, आमचे अमित सर, त्यानंतर मयेकर सर. या बॉलवर देखील पहा, जसा बॉल तशी बॅट तुमच्याकडे पाहिजे. गुड बॉल, चांगला बॉल पाहिला गेला पण नानाने देखील त्याला सन्मान दिला. सिंगल केला फक्त तिकडे. मॅच मध्ये आहे आपण त्यामुळे आपल्याला कुठल्याही इकडे मोठा स्ट्रोक खेळायचा नाहीये. गुड बॉल राजेश. आज सकाळी लेफ्ट आर्म कॉप्स सांताक्रूजच्या संघाने देखील मुकेशने देखील प्रभावित कामगिरी केली. खूप चांगली बॉलिंग त्यांची पाहिली. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 21 रन झाले धावफलकावरती. आज संडे आहे. सर्व खेळण्याकरिता अगदी संपूर्ण मुंबई भरलेली असते. ग्राउंड जेवढे पूर्ण भरलेले असतात. सकाळी 7 वाजल्यापासून संपूर्ण मुंबईकर. संडे म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे संडे असं सर्व टेनिस क्रिकेटवाल्यांचं ते एक समीकरणच आहे. या बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. नाना पॉवर फटका पाहायला मिळतोय. रन मिळतात तिकडे आपण पाहिलं तर 6. प्रथमेश पवार ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष लेदर बॉल क्रिकेट देखील सारखा अनुभव आहे. विक्रोलियन्स संघ आपण तयार राहायचंय टॉस साठी. यानंतर टॉस केला जाईल. हॅलो सागर, तुला या ठिकाणी नक्कीच थांबवतोय. कांतीलाल जोगाडिया उर्फ डान्स बार गर्ल अशा पद्धतीने या ठिकाणी डान्स करतायत. आविष्कार नक्कीच झाला पाहिजे डीजेच्या माध्यमातून. कांतीलाल जोगाडिया आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि रफिक शेख चेअर्स गर्ल्स म्हणून या ठिकाणी कामगिरी पार पाडतायत. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ओव्हर टू सागर. अवघ्या आपण पाहिलं तर 5 रनची गरज आहे JP 11 वडाळा संघाला ही मॅच जिंकण्याकरिता. पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. अनिकेत सानपची पहिली ओव्हर 7 रन. त्यानंतर आपण पाहिलं तर आशिषचा देखील एक चांगला स्पेल पाहिला गेला. त्यानंतर राहुलची देखील चांगली बॉलिंग. 2 ओव्हर आशिषने टाकल्या 10 रन. त्यानंतर राहुल जोगाडेचा देखील एक चांगला स्पेल पाहिला गेला. नितेशचा देखील चांगला स्पेल राहिला गेला. त्या बॉलिंगच्या जोरावर कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर JP 11 संघ मॅच मध्ये आली आहे. त्यानंतर विक्रोलियन्स संघासोबत तो संघ खेळताना पाहायला मिळेल. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. बॉलिंगसाठी गुलशन. पहिलाच बॉल चांगला बॉल पाहिला गेला. तेवढा चांगला फटका. रन मिळेल सिंगल. सेन्सिबल बॅटिंग पाहिली गेली. नजमुलचा एक चांगला स्टार्टअप पाहिला गेला. त्यात नाण्याची साथ त्याला पाहिली गेली. एक अनुभवी खेळाडू आहेत, एक युवा खेळाडू आहेत.
त्यामुळे लेजंड प्लेअरकडून काहीतरी शिकावं आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र सिंगल रन मिळेल तिकडे फटका फसला होता. अनुभव तोच मॅटर करतो जेव्हा बॉल टू बॉलच्या मॅचेस असतात त्या कशा बनवायच्या, सिंगल डबलचं क्रिकेट कसं खेळायचं आणि बंद ग्राउंडचं क्रिकेट देखील खेळणं खूप महत्वाचं आहे. जसं ग्राउंड तशी बॅटिंग करता आली पाहिजे. चारी दिशेला 6 असणारे ग्राउंड कमी आहेत, त्यामुळे आपण व्यावसायिक क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं तर प्रत्येक विभागात जाऊन तसं क्रिकेट खेळता आलं पाहिजे. मग तिकडे कारण देता चालणार नाहीये. काही कसंही ग्राउंड असू दे पण तिकडे तुम्हाला खेळता आलं पाहिजे. अवघ्या 2 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. कुठल्याही प्रकारे विकेट न डगमगता ही मॅच मात्र बनवली. या बॉलवर देखील फ्लिक केले गेले, एक सेन्सिबल फटका आहे. 1 रन मिळेल. अवघ्या 1 रनची गरज आहे मॅच जिंकायला टीम JP11 वडाळा. या ग्राउंडवर देखील अगदी अनेक खेळाडू खेळताना पण पाहिले गेले. दिवस रात्र क्रिकेट मुंबईकरांचा आवडता खेळ आहे टेनिस बॉल क्रिकेट. तर टेनिस बॉल क्रिकेटला देखील चांगले दिवस आलेत. ISPL सारखा प्लॅटफॉर्म सर्वांनी पाहिला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मॅच सोडणार नाहीयेत. भले विकेट मिळाली एक आणि 1 रनची गरज आहे. चांगली कॅच पकडली तिकडे. टेप बॉलचं क्रिकेट देखील संपूर्ण भारताने पाहिलं. टेप बॉल खेळताना थोडी नाकीनं वाली, बॉलरला देखील थोडे टास्क आले, बॉलरला देखील थोडी डिफिकल्टी झाल्या, बॅट्समनला देखील थोडं डिफिकल्टी झाल्या, बॅटला बॉल लावताना देखील थोडे सर्वांनी पाहिलं टेप बॉलचं क्रिकेट. अनेक रूल्स होते ISPL ला, फॉलो करून सर्व खेळले. 50-50 ओव्हर्स होत्या, त्यात अनेक रूल होते. 1 ओव्हर वेगळी होती टेप बॉलची ओव्हर. बॉलिंग बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश चिंदारी येतात. अजून एक मुंबईचा एक धडाकेबाज बॅटर आणि 6 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. शगुनच्या हातामध्ये बॉल दिलाय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास JP11 वडाळा संघाने मात्र ह्या मॅचवर नाव कोरलंय. 1 रन करायचंय पण ते कंपल्सरी करायचंय. तर ही मॅच फिरेल का? अवघ्या 1 धावेची गरज आहे आणि ही मॅच नावावर केली गेली. JP11 वडाळा संघ अभिनंदन. हार्ड लक टीम उमेश 11 खार.